आज चर्चा होईल, त्याच्यानंतर आमच्यात चर्चा होईल, मग त्याच्यानंतर काय ते ठरेल. असं वैयक्तिक कोणाबद्दल मी आता तरी बोलणार नाही. साहेब काय ठरवतील ते अंतिम असेल. ठीक आहे, त्यांच्या मनाला पटलं ते गेले, त्याच्यात आता आम्ही भाष्य करण्यासारखं काही महत्त्वाचं उरलेलं नाही. रोहिणीताईंनी निर्णय घेतलेला आहे तुमच्यासोबतच राहण्याचा. प्रत्येकाला आपलं एक स्वतःचं मत असतं, तसं रोहिणीताईंना आहे. असं खडसे साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला होता. मी काही बोललेलो नाही त्यांच्याशी. बाकी कोणी बोललं असेल तर त्याची कल्पना पण नाही मला. सर, आज अजित पवारांचा पुण्यात मेळावा होता, पण त्यांना अचानक चंद्रपूरला जावं लागलं. नेमकं का सारखं इकडनं तिकडे जावं लागतं, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, पुण्यात असले, पुण्यातलं काही निर्णय घ्यायचा असला 5 मिनटात इथे आले, निर्णय घेतला, गेले. लोकसभेची यादी, विधानसभेची यादी, सिल्वर ओकला बसले, साहेबांची चर्चा घेतली, यादी अंतिम केली, गेले. पंचपक्वान्न होती हो. कधी कधी माणसाला नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात. इथे म्हणजे साहेबाची गाडी त्यांची वाट बघत नाही. दादा येणार आहे, आता दादा येणार आहे, दादा येणार आहे. तेच दादा आता ताटकळत बसतात. मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात. आता काय बोलायचं, त्यांना पण मनातनं वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतलो. तिथे मी दादा होतो, इथे मला दा म्हणायला पण भीती वाटते. माणसं कधी कधी कर्माने अडचणीत येतात, कृत्याने अडचणीत येतात. महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल की भरलेल्या ताटावर बसलेला माणूस ईर्षेपोटी, स्वार्थापोटी कसा पत्रावळीवर जाऊन बसला आणि मला कोण वाढतंय का याची वाट बघत बसला. तुम्ही असं म्हटलं की सुप्रिया सुळे कायम दादा करायच्या, पण तुम्हाला ते काय फारसं आवडायचं नाही. तुम्ही त्यांना आधी कन्वे केलं होतं का काय फारसं काय पटत नाही? मी हे जे कोणी भाषण माझं छापलं, हे माझा मोबाईल द्या रे, हे जे कोणी भाषण छापलं त्यांनी माझं अर्धच भाषण छापलं. मी असं म्हटलं जरा मागे वा की सुप्रियाताईसारख्या दादा 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 करायच्या मला काय आवडायचं नाही, पण त्यांच्या भावना म्हणजे दादा म्हणण्याच्या भावनेमागे असलेलं प्रेम, घर तुटू नये ही भावना, आपलेपणाची भावना ही दादाला समजलीच नाही. कारण का त्या प्रेम आणि हृदय याच्याशी दादाचा काही संबंधच नाही, असं माझं वाक्य होतं. की त्या दादा दादा जे म्हणायच्या त्यांना एक कायम वाटायचं, होय हे घर तुटू नये, हे एकत्रित राहावं, माझं जे काय अपमान होतं, जे काय होतं मी सहन करीन, पण हे घर तुटू नये. ही म्हणजे तिला मी आता बहीण म्हणण्यापेक्षा तिच्यातली आई जिवंत होती, माऊली जिवंत होती की पवार खानदानाचं हे जे असं घर आहे त्याला अशी भेग पडू नये, याच्यासाठी त्या म्हणाल्या. आणि ते माझं भाषण आहे आणि लोकसत्तेने तसं भाषण छापलं आहे. हे मुंबई आज तकने अर्धवट भाषण छापलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. तेव्हा लोकसत्तेने माझं भाषण छापलेलं आहे किंवा माझं भाषण ऑन रेकॉर्ड आहे, ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मी काय खरं काय बोललो आहे. सुनेत्रा पवारांनी आज शिवतारेंची भेट घेतली आहे. गुप्त बैठक आता सुरू झाल्या. पार्थ पवार पण ॲक्टिव्ह झालेली दिसत आहेत. नाही, ते पार्थ पवार ॲक्टिव्ह होतात. ते कधी ते कोणाला भेटले ते मध्यंतरी हां गजानन मारणे त्यांना पण भेटले ना. ते सगळ्यांचीच गाठीभेटी घेतात. सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची भेट घेतली. आता निवडणूक आल्या की सगळ्यांना भेटतात, त्याच्यात काय मोठं आहे. कुठलाही वाद नाही हो. तुम्हाला पत्रकारांना काय वाद आहे कळतच नाही. अहो ते कोएलिशन पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. काही जणांना पेशन्स नसतो, बोलून जातात. ते अगदीच मनावर घ्यायचं असं काही नाही, पण असा शेवटपर्यंत दावा सोडतच नाहीत. कुठले दोन पैलवान कुस्तीत एक भिडले, थकलेला असतील तरी तो असा करत असतो ना, कारण का मातीला पाठ लागलेली असते. तेव्हा हे सहन आता मी पण पूर्वी उतावळा होतो, काही बोलायचो, मला जरा राग आला की. आता नाही, आता शांत असतो मी. त्यामुळे भिवंडी असो, इथे सगळं व्यवस्थित होईल. तिघही पक्ष एकत्रित येतील, तुम्हा सगळ्यांना पेढा भरवतील,
आणि यादी जाहीर करून टाकतील. वसंत मोरेंना पुण्यात वंचितला उमेदवारी दिली. नाही, वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही आहे. म्हणजे वसंत मोरे, पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही. मी पण तसं कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतात. आता वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले, संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते, कुठल्या दलितींच्या ते मदतीला गेले होते, हे काय गणितच कळत नाही. का गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहळच ना, त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना, असं संशय येणार ना, सगळ्यांना येणार. संपूर्ण महाराष्ट्रात आहे असं तुम्हाला वाटतं का? आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील. का दिली असावी त्यांना? तेव्हा एक लक्षात ठेवा, इथला जो शोषित आणि वंचित आहे ना, त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला OBC, इथला BC, SC, ST जाणून आहे. ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होतं आहे, ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे, एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा SC, ST, OBC. त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे. हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको. तेवढी त्यांना त्या मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार. यावेळेस वंचितचा फॅक्टर चालणार नाही. मला वंचितबद्दल काही बोलायचं नाही, पण ह्यावेळेस इथला मागासवर्गीय किंवा इथला मुसलमान हा प्रचंड भीतीत आहे. त्याच्या मनात एक दडपण आहे आणि ते हा या अस्तित्वाचं की 2024 नंतर कदाचित आपल्याला म्हणजे दुसरं दुहेरी नागरिकत्व जे गोळवळकरांनी सांगितलं आहे आपल्या पुस्तकांमधनं की मुसलमानांना दुसरं नागरिकत्व द्या, दुहेरी द्या, मतदानाचा अधिकार काढून घ्या, हे मुसलमान वाचतात. दलितांना कुठलेही अधिकार देऊ नका, हे त्यांच्या म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचलेलं आहे ना दलितांनी. त्यामुळे दलितांना असं गृहीत धरणं आता शक्य नाही. दलित आणि मुसलमान अत्यंत हुशारीने मतदान करतील. अजित पवार म्हणतात कोणी मायका लाल आला तरी संविधान बदलू शकत नाही असं. काय कोणी मायका लाल आला तरी संविधान बदलू शकत नाही असं ते मोदींबद्दल काय काय बोलले ते वर्षापूर्वी भाषण आहे का? मला पूर्वी वाटायचं की अजितदादा एकाच शब्दाचे, पण त्यांच्या तोंडात 10 शब्द होते, आज कळायला लागलं मला. त्या मनसेचा मेळावा आहे आणि यामध्ये भाजपला मनसे कदाचित पाठिंबा देण्याची शक्यता आहे, कारण देवेंद्र फडणवीस आत्ताच म्हटले की राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं सगळं ठरलेलं असतं. काय करायचं, मी काय बोलायचं, तू काय बोलायचं, सगळं ठरलेलं आहे. आपण काय बोलावं त्याच्यात? त्यांचं चालू आहे. वडापाव खाणं, तुम्ही इथे मिसळ खायला, मी येतो भेळ खायला. आपण कशाला जावं? आपण मटण भाकरीवाली माणसं आहेत, आपण भेळ वगैरे असं खात नाही ना. साहेब, परवाच्या दिवशी पुरुषोत्तम खेडेकर बालगंधर्वच्या कार्यक्रमात शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत असं म्हटले. त्याच्यावर टीका झाल्यावर त्यांनी आता पत्रक काढले आणि ते असं म्हटले की मी जे बोललो होतो ते चुकीचं. आता ते बोललेत ना, मग मी कशाला बोलावं त्याच्यावर? आपलं काय मत आहे? अहो, त्यांनी ते बोलले, त्यांनी मत व्यक्त केलं आणि तुम्ही मला विचारताय. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रोवर्सीच तयार करायची असते का पुणेरी पत्रकारांना? अर्चना पाटील जे आता अरे अर्चना पाटील ग्रेट आहे तो. त्यांनी अजूनही त्यांच्या प्रोफाईलवरती मोदींचा फोटो. अहो, ते स्वतः म्हणायला मला काय राष्ट्रवादीशी घेणं देणं, मी तर मोदींची उमेदवार आहे, मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू? माझा नवरा BJPत आहेत, ती सत्य बोलली. पद्मसिंह पाटलांची सून आहे ती. पद्मसिंह पाटील सत्य बोलणारा माणूस होता, गडी होता. त्या सत्य बोलून गेल्या की माझं काय राष्ट्रवादीशी घेणं देणं. आणि आम्ही तेच सांगतोय की आत्तापर्यंत जे अजित पवारांना सीट मिळाल्या आहेत फक्त 2 त्यांच्या आहेत, तटकरे आणि स्वतः सुनेत्रा वहिनी अजित पवारांच्या. बाकी अर्चनाताईंनी स्वतःच सांगितलं मी काय राष्ट्रवादी वगैरेची नाही आहे, मी BJPचेच आहे. माझे नेते मोदी आहेत. मी निवडणूक म्हणजे त्यांना कदाचित आठवणार पण नाही ते निवडणूक कुठल्या चिन्हावर लढवत आहेत.
आणि आढळराव कुठल्या पक्षाचे होते तुम्हाला माहितीच आहे. मग शेवटी दादांनी मिळवलं काय पक्ष फोडून? महाराष्ट्रातल्या समस्त कार्यकर्त्यांचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या आयुष्याचं मातेरे केलं, त्यांच्या आयुष्याची दुर्दशा करून टाकली. 35 वर्ष माणूस मेहनत करतो राजकारणात मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी, आणि आता परत तो तडफडतोय आपलं काय होणार. आणि याला जबाबदार अजित पवार आहेत. स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या ईर्षेपोटी, स्वतःला सावरून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा वाटोळा करणं हे काम अजित पवारांनी केलं आहे. कोण 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 आनंद परंजे कोण कोण आनंद कोण 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 आनंद परंजे कोण ते अजित पवारांना विचारा मला ना. काल 2 दिवसापूर्वी लव्ह जिहादच्या विषयावरून विद्यापीठात चालणाऱ्या मुलाला आणि मुलीला काही गुंडांनी अडवलं आणि त्या मुलाला मारहाण केली, जीव मारायची धमकी दिली. जवळपास 20 तास या प्रकरणावरती गुन्हा दाखल झाला नाही. नाही, पोलिसांकडनं काही अपेक्षा करू नका. महाराष्ट्राचा खमक्या पोलीस हा आता पूर्ण दबावाखाली आहे. मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही. व्यवस्थाच अशी झाली आहे की पोलिसांना कामच करू देत नाही. असं जर पुण्यात व्हायला लागलं, जातीपातीवरनं मारामाऱ्या व्हायला लागल्या, तर पुण्यात आग लागायला वेळ नाही लागणार. आणि याला जबाबदार आजचे इथले पालकमंत्री, आजची इथली व्यवस्था आणि पोलीस असतील. 10 तास गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय? त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे. गुन्हा दाखल का नाही होत? अहो, हे सगळंच अयोग्य आहे ना. ते गुंड कोण होते? का अटक झालेली नाही? का अटक झालेली नाही? इथल्या पोलीस कमिशनरला जाऊन विचारणार तुम्ही सगळेजण का अटक केली नाही म्हणून. लाज वाटली पाहिजे त्या पोलीस कमिशनरला की विद्यापीठामध्ये जाऊन बाहेरचे गुंड एका विद्यार्थिनीने आणि विद्यार्थ्याला मारतात आणि पोलीस कमिशनरला काहीच वाटत नाही. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही? ते इंदापूरला गोळीबार झाला, मला तर म्हणजे मी असा थरथरत होतो. मागणे येतो माणूस, गोळी मारतो, तो माणूस असा होतो, त्याच्यावर 10 तलवारी चालतं. तर काय चालू आहे काय? त्या शरद मोहोळ नाही, कोण तो मोहोळ, त्याची हत्या. म्हणजे इथे पुण्यामधली गुंडगिरी ही मुंबईपेक्षा भयंकर झाली आहे. आणि पालकमंत्री चंद्रपूर, इंदापूर, अमेरिका, लंडन सगळीकडे फिरत असतात, सगळ्यांवर टीका करत असतात, पुण्यात काहीच बोलत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.